तर आमचं लग्न झाल्यापासून अजूनपर्यंत माझा नवरा मला एकदाही म्हटला नाही की तू अशीच कपडे घाल किंवा तू अशीच राहा. तरी पण मला कोणी निगेटिव्ह कमेंट्स करू नये, त्यामुळे जेव्हा मी व्लॉगिंग चालू केलं होतं त्यावेळेस मी फक्त आणि फक्त साडी घालूनच व्हिडिओ काढायची. साडी घातल्यानंतर मला नीट चालता पण येत नव्हतं बरं का, तरी पण मी साडी घालून घरातली सगळी कामं आवरायची. आणि 1 तासाचं काम असलं ना, साडी घालून ते करायला मला 2-3 तास जायचे. एवढी मेहनत घेऊन मी चांगले चांगले व्हिडिओ बनवायचे, तरी पण काही घटिया माणसं यायची आणि कमेंट सेक्शनमध्ये बकबक करायची. त्यानंतर मग माझी मीच ठरवलं, आपल्या नवऱ्याला जर काय प्रॉब्लेम नाही तर मग जगाकडे काय लक्ष द्यायचं आहे, आपल्याला जे आवडेल तेच आपण करायचं. त्यानंतर आज मी टेरेसवर आले होते. झाडांमध्ये खूप जास्त गवत झालं आहे ते काढण्यासाठी, परंतु हाताने काय ते मला निघलं नाही. त्याच्यासाठी आता मला खुरपच घेऊन यावं लागेल. आणि आजकाल इकडे दिवसभर भरपूर ऊन पडतं आणि संध्याकाळी परत पाऊस येतो. अख्खा दिवस गेला आणि सायंकाळी 5 वाजता माझ्या लक्षात आलं की सकाळी कपडे धुतलेली आपण अजून वाळूच घातली नाही. कपडे सुकायला टाकून चहा करून पिले. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करत होते तोपर्यंत ह्यांनी पण आले. संध्याकाळी पाऊस सुरू झाला आणि हे बघा, ॲडजस्ट पंख्यामधून सगळ्या किचनमध्ये पाणी.